शिवाय हे विश्वेश नमो पाष्टाधीश व्यापक नारायण नमो सकल गर्भोद्भव नमो चित्तचालक भाव नमो विष्णुमूर्ती देवादी देवा श्री विठ्ठल आरंभ करण्यापूर्वी महान भगवत भक्त जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय जगताच्या मालकाला नमस्कार करतात. पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची परमात्म्याला नमस्कार करतात. जगताच्या मालकाला नमस्कार करतात. आता काही साधक तुकोबारांजवळ येतात. तुकोबारा देवाला नमस्कार करतात, सगळं काही खरं, पण का याच देवाला का नमस्कार करता हा प्रश्न निर्माण करतात. याच परमात्म्याला का बाकीचे देव नाहीत का? 33 कोटी देव चामुंडा, अष्टकोटी भैरवरी, 33 प्रकारचे देव आहेत. त्याच्यात 8 प्रकारचे भैरव आहेत, बरं का? हे रुद्रादित्यांचे मेळावे वसुहन साध्यागवे अश्विनी देव विश्वदेव विभवे वायू हे जी 11 रुद्र 12 आदित्य 8 वसु 2 अश्विनी या सगळ्यांचं जर त्या ठिकाणी गणित केलं तर हे 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव होतात. मग या देवांना नमस्कार सोडून तुम्ही एका पांडुरंग परमात्म्याकडे का जाता? एक दहिला चित्ती आम्ही रुक्माईचा पती असं का? हा प्रश्न निर्माण करतात. निर्माण करत असताना तुकोबारा त्यांना उत्तर देतात. हा जो परमात्मा आणि हे जे बाकीचे 33 प्रकारचे देव सांगितले, हे देव नावाचे फक्त कपडे घेऊन बसले. देव नावाचे कपडे, बाकी कोण हे खरे देव आहेत का? मग अशीच माझ्या माझा विषय झाला. प्रत्येक देवाला एक दिवस ठरवून दिला, त्याचा वार मान म्हणून. आज एका देवाचा वार खंडोबाचा वार आला. प्रत्येक देवाला एक सण निवडून दिला. याचं कारण आहे फक्त देव नावाचे त्या ठिकाणी कपडे घालून बसले, पण प्रत्यक्ष देव नाही, फक्त पद आहे त्यांना. देवाच्या सभेतले सगळे सरदार आहेत, पण मुख्य कोण आहे? तर हा मुख्य असणारा तो हा देवाधी देव
वैकुंठ महिपरी भक्त पुंडलिकाची द्वारी कर्कटावरी राहिला स्पष्टपणे ज्ञानोबा सांगतात. बाकीचे देव देव आहेत आम्ही मानतोय, पण याच्यामुळे अधिकाराचे आहेत का? हा सगळ्यात मोठा देवा आदिकडून सगळ्यांचा मालक आहे. तो हा देवाधी देव बरवा पांडुरंग सदा शिवाचा निज ठेवा. सगळ्या देवाधी देव हा मोठा, सगळ्या देवतांना हा मोठा परमात्मा सांगितला जातो. नव्हे हा परमात्मा सगळ्यापेक्षा मोठा तर आहेच, पण आणखीन कोण अधिकृत सांगतात सगुणाचं आणि निर्गुणाचं जे काही साक्षी स्वरूप आपल्याला दिसतं ते हे परमात्म्याचं स्वरूप सांगितलं. जे काही या परमात्म्याचं त्या ठिकाणी एक तर ते सगुण असतो नाही तर निर्गुण असतो, पण या परमात्म्यामध्ये दोन्ही साम्य आहे. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, बरं का ज्ञानोबा म्हणतात देवा तुला सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं. आता हे ज्ञानोबरांचं म्हणतात, पुढे जाऊन तुकोबरा सांगतात सगुणही नाही निर्गुण नाही, सगुण निर्गुणाची जी मूर्ती तयार झाली तो हा विठोबा. सगुण निर्गुण साक्षी श्रीमंत संता भगवाना भगवंता कालकृतांता उत्पत्ती पालना पासुनी संहारन सत्ता शरगण तुकया बंधू तारे रीती बहुता. जय देवा जय श्रीपती मंगल शुभदायका करीना आरती. स्पष्टपणे त्या ठिकाणी तुकोबारा सांगतो आरती करण्यामध्ये सगुण निर्गुण साक्षी श्रीमंत संता. सगुणाचा आणि निर्गुणाचा जो कोणी साक्षी सांगितलाय तो हा देवाधिदेव बरवा, जो सगळ्या देवतांचा देव आहे, तोच सगुण निर्गुणाचा साक्षी मानला जातो. तोच असा एकटा निर्गुण आहे किंवा सगुण परमात्मा या ठिकाणी उभा आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात सगळ्यांपेक्षा आगा वेगळा म्हणून आम्ही याला नमस्कार करतो. पुन्हा ते साधे प्रश्न निर्माण करतात, नमस्कार करतात सगळं खरं आहे, पण या ठिकाणी एक शंका मोठी आहे म्हणजे तुकोबारा काय तर लोकांमध्ये दोन विभाग आहेत. कोण पांडुरंगाला मानते तर कोण महादेवाला मानते, म्हणजे हे काय म्हणजे असतं. याचा काहीतरी आम्हाला उपाय सांगा किंवा अधिकरून यामध्ये दोघांमध्ये काही फरक आहे का हे आम्हाला पटवून द्या. तर तुकोबारा लगेच म्हणतात हरिहर भेद नाही या दोघांमध्ये आपण फरक मानतोय लोक, आपण हे जीव आहोत मनुष्यामध्ये फरक मानतात, पण मुळामध्ये या ठिकाणी असणार हे दोन्ही वेगळे आहेत का तर हे दोन्ही एकच आहेत. एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई, हे दोन्ही एकच आहेत. आता त्यांना पटत नसलं तर तुकोबारा अनुभव सांगतात. उत्तर प्रदेशामध्ये एक शिवपूर आणि विष्णुपूर नावाचे दोन आजूबाजूला गाव शेजारी, पण शेजारी गाव असणारे शिवपुरातले लोक महादेवाचे भक्त आणि विष्णुपुरातले लोक भगवान विष्णूंचे भक्त, आणि त्या गावामध्ये विष्णुपुरामध्ये सगळे विष्णू भगवंताचेच मंदिर, एकही महादेवाचं मंदिर दिसता कामा नये, आणि शिवपुरामध्ये विष्णूचं मंदिर दिसता कामा नये, त्यांचंच मंदिर.
आणि शिवपुरातले लोक सगळं आडवं काम करायचे. सडा मारायचा तर आडवं बोट आपणच मारायचं, सगळं घराची रचना आडवी, सगळं आडवं करायचं. आणि विष्णुपुरातले सगळं उभं करायचं, गंध उभा, ठेवण उभी, सगळं सगळं उभं. मग असं एक शेजाऱ्या गावाचं सुरू व्हायचं भेदाभेद. शेजाऱ्यांच्या गावाचं जरी भांडण असलं तरी त्या ठिकाणी शिवपुरातली मुलगी सोयरीपणाने गेली कुठं नांदायला, विष्णुपुरात. विष्णुपुरात नांदायला गेल्यानंतर आता ती मुलीला सवय सडा टाकायची आडवी. सासरी बुवा कट्टर विष्णू भक्त आणि ते आडवा सडा टाकायला सासरी लागले, हे मुली काय करायला म्हणजे उभा सडा टाक. आता तिला तिथे नांदायचं होतं म्हणून तिने काहीच मुलीने सासऱ्याचं ऐकलं आणि उभा सडा टाकली. टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती सासऱ्याचं थोडं लवकर आधी उठली आणि उठल्यानंतर सासरी बुवाने दात घासायला जेव्हा ब्रश घेतला तेव्हा ते आडवं घासू लागले. सासरी बुवा तुम्ही कट्टर विष्णू भक्त आहात, दात उभं घासा. सुनेनं दात उभं घासा म्हणजे अजून घासायला काय नाही, सुनबाई दात आडवेच घासतात. पण तुम्ही विष्णू भक्त शिवभक्तांनी आडवे घासायचे, तुम्ही उभे घासायचे. सगळे काम उभं, दात बी उभे घासा. सुनबाईने एवढं सांगितल्यानंतर सासरा थोडा तो बसला आणि सुनबाई त्याला सांगू लागली बरं का. प्रत्यक्ष महात्मे सांगतात त्या ठिकाणी शिवश्याम तमोगुणी तो शुद्ध झाला विष्णूची ध्यानी, विष्णू श्याम शिवचिंतनी विनटले गुणी येरा. पूर्वी महादेवाचा रंग निळा होता आणि भगवान विष्णूचा जो रंग होता तो चंदनी कलरचा होता. पण या ठिकाणी उलट झालं. हे जे भगवान शंकर होते ते त्यांची आराधना करू लागले आणि हे भगवान विष्णू भगवान शिवांची आराधना करू लागले. म्हणून या आराधनेमुळे त्या ठिकाणी भगवान शंकराचा रंग यांच्याकडे गेला. शिवश्याम तमोगुणी तो शुद्ध झाला विष्णूचे ध्यानी, विष्णू श्याम शिवचिंतनी विणतले गुणी रेरा. त्याचा रंग याच्याकडे आला, याचा रंग त्याच्याकडे गेला. मग तुकोबारा म्हणतात त्याच्यात काय फरक आहे मला सांगा, याच्यात कुठला फरक दिसतो सांगा. तो हे नव्हे, वारकरी संप्रदायाचा मूळ गुरु कोण असेल तो महादेवा. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्राला दिली सहज स्थिती. ज्ञानोबा सांगतात मूळ हाच आहे. ओम नमो शिवाय.
सुद्धा त्या ठिकाणी असणारा आम्ही त्या देवाला विनंती करतोय. बरं का, नुसतं तुकोबारा बोलत नाहीत, प्रमाण देऊन सांगतात तुम्ही विश्वनाथ दीनरम कमी अनाथ. बरं का, हा अजून प्रत्यक्षपणे तुकोबारांनी त्याच्या 13 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होता. तो काशीला जाणार होता. काशीला जात असताना त्या ठिकाणी असणार तुकोबारा म्हणजे जाता जाता माझी भेट वस्तू देवाला दे म्हणून गाथ्यात त्या ठिकाणी लिहित असताना तुकोबाराने अभंग रचना केली. तुम्ही विश्वनाथ दीनरम कमी अनाथ हा अभंग त्या ठिकाणी लिहिला, लिहून त्याला ते पत्र दिलं आणि हे पत्र भगवान शंकराकडे पाठव म्हणून त्या ठिकाणी दिलं. आणि दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या भक्ताने ते पत्र महादेवाला दिलं. सांगण्याचं तात्पर्य तुकोबारांच्या मध्ये महात्म्याच्या मनामध्ये भेद नाही आणि आपण भेद करून कुठं का करणार? आपण का भेद करायचा? उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग किंवा याची व्यापकता आणि भगवान विष्णूची व्यापकता एकच आहे. आकाशे ताडिलिंगम पाताळे पट्टेश्वरम मृत्युलोको महाकालम सर्व शिवलिंगम नमस्तुते स्पष्टपणे सांगतात. पाहायला गेलं तर हा पाताळा सुद्धा, पाहायला गेलं तर स्वर्गापर्यंत. स्वर्ग जयाचे सांगतात समुद्र पाणी पिंड देखा शेषासारखे बैसका जोया आधार तिही लोकी लिंग देखिले देखिले तिही त्रिभुवनी विस्तारिले. महात्मे सांगतात केवढा समुद्र जेवढा आठार असतो तेवढाचा खालचा तो पिंडीचा भाग आहे आणि त्या समुद्रापासून ते स्वर्गाच्या टोकापर्यंत याची साळुका आणि त्याच्या वरपर्यंत तो शेष त्या ठिकाणी फणा धरून बसलेला आहे. एवढी याची व्यापकता. आता याचं झालं. आता निळोबाला भगवान विष्णूंची व्यापकता सांगतात. एकलेनी कंटेचे म्हणून या येणे केले निर्माण 14ही भुवने गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे पंचही महाभूते भौतिक भिन्ने भिन्ने हो. भगवान विष्णूंची म्हणजे अनंग परमात्म्याची व्यापकता किती? तो फक्त त्या ठिकाणी आकाराने मोठा आहे. बरं का, तो भगवान शिव फक्त आकाराने मोठा सांगितला, स्वर्गापर्यंत सांगितला, समुद्रापर्यंत सांगितला. पण हा परमात्मा तो समुद्र निर्माण करणारा हा, आकाश निर्माण करणारा हाच, स्वर्ग निर्मिती करणारा हाच. म्हणून ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. त्या ठिकाणी असणाऱ्याची व्यापकता किती? तर सर्व काही निर्माण करणारा हाच परमात्मा. एवढं असून सुद्धा हे दोघे एकच आहेत हे तुकोबारा ठामपणे सांगतात. एक एकाचे हृदय थोडी साखरेचे ठाई म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञान
दुसरा नमस्कार महात्म्याला करतात. पहिला नमस्कार जगतपित्या पांडुरंग परमात्म्यास करून दुसरा नमस्कार महात्म्याला करतात. आधी करून गुरुवर दारांना, वक्ते बाबांना, ज्ञानोबाला, तुकोबारायांना, नामदेवरायांना नमस्कार करतात. दुसरे चरणा संतांच्या महात्म्याला नमस्कार करतात. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाच्या. दुसरे चरणा संतांच्या महात्म्यास नमस्कार करतात. आता प्रश्न निर्माण होतो, महात्म्याला का नमस्कार? देवाला नमस्कार केल्यानंतर एक नाही दोन देवाला नमस्कार केल्यानंतर महात्म्याला नमस्कार करण्याचं कारण काय? तर स्पष्टपणे तुकोबारा सांगतात, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ दयाची दारी सोन्याचा पिंपळ, दयाची दारी सोन्याचा पिंपळ, महात्म्याच्या संगतीत जो आला, अज्ञान जरी जीव असला तरी तो बोलायला लागतो. बरं तो काही मानव होता का? तर तो रेडा. त्या रेड्याच्या मुखातून वेद वधवून घेतणार. रेड्याचा जाऊ द्या, जड भिंत चालवली, चालवली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानोबा माझा. नाथाला सांगतात, ज्ञानोबा कुणाचा? माझा. माझा जो ज्ञानोबा आहे तो ज्ञानोबा काय करू शकतो? चालवली जड भिंती, जड भिंत चालवली. चांगदेवाचा 1400 वर्ष जगलेला माणूस, बर का, 1400 वर्ष जगलेला साधक तो महात्मा, आणि त्या ठिकाणी ज्ञानोबा त्याच्यासमोर लीन झाला. जेव्हा जेव्हा काळ त्याला न्यायला यायचा तेव्हा तेव्हा समाधीला बसायचा, आणि त्या समाधीच्या काळामध्ये जेवढे आजूबाजूच्या गावात लोक मेलेत ते त्याच्या समोर टाकायचे. त्याला डोळे उघडले की ते सगळे जिवंत व्हायचे. असते त्याची सिद्धी. रोज देवासारखी पूजा व्हायची, चांगली व्हायची, आरती व्हायची, अभिषेक व्हायचा, लोक दर्शनाला यायचे, बारी लागायची दर्शनाला, यात्रा भरण्यासारखी मोठं होतं सगळं. पण पैठणहून एक ब्राह्मण आला दर्शन घ्यायला म्हणून. मग ते आता त्याचे शिष्य होते चांगले व्हायचे, त्यांना म्हणू लागला, आई तुमचे महाराज काय रेडा म्हणून इथे पोराले. मग त्यांना चकित वाटलं. मग ते मारायला म्हणून त्याच्या अंगावर धावले. चांगले म्हणलं त्याला सोडा माझ्याकडं. आणल्यानंतर चांगदेवाला सांगू लागला, काय महाराज त्या सभेमध्ये रेडा होता, त्या रेडाच्या मस्तकावर त्या ज्ञानेश्वर महाराजांनी हात ठेवला, आणि त्या ज्ञानदेवाने त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून वेद बुडवून घेतला. माझ्या डोळ्याने बघून आलो.
म्हणल्या आता जे मुख्य शिष्य होते त्यांना लगेच एका खोलीमध्ये घेतलं, मीटिंग भरवली. म्हणले आजपासून माझी आरती बंद, पूजा बंद, दर्शन वारी बंद, साधकासारखं जीवन जगायचं. म्हणजे काय झालं महाराज, तुम्ही देव आहात, मी देव नाही म्हणले. जी आळंदीत ती आहे म्हणजे काय ज्ञानदेव तो खरा देव आहे म्हणजे. देवाने माझ्याकरता जो अवतार धारण केला तो झाला म्हणजे. चांगदेव हा इंद्रदेवाचा भाऊ आहे. मरुदगण सेवा करत असताना भूल झाली म्हणून त्याला शाप दिला इंद्रदेवाने की तो मनुष्य लोकांमध्ये सगळे मूर्ती लोकांमध्ये राहशील आणि तुझा जर उद्धार व्हायचा असेल तर त्या ठिकाणी भगवान विष्णूच्या अवताराचं जर दर्शन झालं तर तुझा उद्धार होईल. म्हणून त्याला तसा शाप दिला. म्हणून तो चांगदेव त्या ठिकाणी त्यांना शरण आला. 1400 वर्षाचे तपते फिरवासी, 1400 वर्षाचे तपते फिरवासी, आये ओरे सांगदेव लागती चरणासी, आये ओरे सांगदेव लागती चरणासी, करोडे कृपा देवे अनुग्रह देतासी, देवनी आत्मा झाला जे देवाचे, जय देव नामस्मरणे तुमच्या कुठे भगवंत, जगलेला तो चांगदेव, मरुदगणाचा अवतार चांगदेव म्हणजे इंद्रदेवाचे भाऊ. अशा चांगदेवाला त्या ठिकाणी कृपा केली आणि चांगदेवावर कृपा झाल्यानंतर चांगदेवाने अशी भली मोठी यात्रा भरवली. ती यात्रा आळंदीमध्ये त्या ठिकाणी पहिली यात्रा मानली जाते, तेवढी मोठी झालीच नाही. या आधी सिद्धेश्वराची सुद्धा यात्रा झाली. चांगदेवाने ज्ञानोबाच्या प्रत्येक त्या ठिकाणी असणारी जी यात्रा भरवली, येणाऱ्या प्रत्येक माणसाला, भिकारी जरी त्या ठिकाणी आला तर त्याला आयर होता आणि त्याला सोनं दान होतं. येणाऱ्याला प्रत्येक माणसाला, प्रत्येक कोणीही महिला असो त्यांना साडीदान, सुवर्णदान, मानव असो त्या ठिकाणी धोत्राचा आयर, शर्टाचं कापड, प्रत्येकाला आयर होतं. ज्ञानोबांची पूजा केली चारी भावंडाची चांगदेवाने. आसनावर बसून त्या ठिकाणी पूजा केली. आजही ती भिंत त्या ठिकाणी आहे. चांगदेवाची ज्ञानोबांची मूर्ती आहे, त्याच्यावर ज्ञानोबांच्या पादुका आहेत त्या ठिकाणी. आणि त्याच्याच पुढे गेला 2 घरं सोडून त्याच्याच पुढे मांडी घाललेलं घर. प्रत्येक अवतार ज्ञानोबांचा त्या ठिकाणी आपल्याला झालेला आजही करतो. आधी करून ज्ञानोबांच्या संगतीत आलेल्या खांबाचं मंदिर आहे बरं का. ज्ञानोबांच्या संगतीत खांबा, फक्त ज्ञानोबा त्याला टेकून बसले. तो खांबावर मंदिर आहे या, पण तिथं खांबासाठी मंदिर बांधले.
मुलांगी ऐसे पद प्रेरणामुळे आजही ज्ञानोबा व्हायचे आहे तर ज्ञानोबाची साधना करा. 4 अक्षरी ज्ञान दे जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ठाव ऐसे शिवाधी देव बोलिले. तुकोबा नाथाय म्हणतात मी मनाचं बोलतो का तर ऐसे शिवाधी देव बोलिले. बरं का प्रत्येक 4ही भावनांचा जर जप केला तर त्या ठिकाणी मोक्षाची प्राप्ती ब्रह्मपदाची प्राप्ती ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते. म्हणून अंगी ऐसे पण रेणा बोले म्हणून महात्म्याला नमस्कार. दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठल. सखा भेटे विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा मोठी भालकी या गावामधील असणाऱ्या 5 दिवसाच्या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आजची आपली ही सेवा योगायोगाने आलेली आपली आजची सेवा काही ठरवून नव्हती. कालच महाराजांचा फोन आला महाराज उद्या या म्हणून या ठिकाणी असणारा माता हे दादांचे वारकरी आणि हे सगळं काही दादांचेच आहे. म्हणून सत्याचं कारण आहे त्या ठिकाणी असणाऱ्या योगायोगाने वक्ते बाबांचं पुण्यस्मरण म्हणून वक्ते बाबांची आजची आपली सेवा. वक्ते बाबांना मी काही पाहिलेलं नाही पण मी जन्मण्याच्या 2-3 वर्ष आधी काहीतरी ते आमच्या घरी आले होते. आमच्या आजोबांनी त्यांचं कीर्तन घेतलं होतं आमच्या मंदिरात आणि तेव्हा त्या ठिकाणी आल्यानंतर वक्ते बाबा आमच्या घरी आले होते. एक वर्णन ऐकले एक निवृत्ती बाबा वक्ते आणि दादांचे वारकरी निवृत्ती महाराज हांडे हे चांगले मित्र होते. म्हणून हांडे महाराजांचे आणि वक्ते बाबांची सेवा माझी आजही त्या ठिकाणी गडी रायपूर या गावामध्ये वक्ते बाबाचा त्या ठिकाणी असणारा संवाद आहे. त्याच गावामध्ये नाही तर संपूर्ण भारताला जरी विचारलं तरी वक्ते बाबा माहित आहे बरं का. फडकरी आणि वक्ते बाबांना ज्या ठिकाणी उभा टाकता येत नव्हते शेवटच्या त्या ठिकाणी काळामध्ये वय झाल्यानंतर तेव्हा सुद्धा वक्ते बाबांनी इकडून 2 चौदाराच्या काठी उभा करून सुद्धा धोडपंत दादांच्या फडामध्ये उभा टाकून कीर्तन करावं लागते म्हणून उभा टाकूनच कीर्तन केले. शेवटपर्यंत दादांच्या समोर उभा टाकून कीर्तन केलं. अशी जिद्दी असणारे पडखर स्वभावाचे थोर महात्मे आपल्या गुरुमध्ये होऊन गेले. ते वक्ते बाबा नव्हे तर हांडे महाराज आपले गुरुवरे दादा दत्तपंत महाराज हे असे काही महात्मे त्या काळामध्ये होऊन गेले आणि या महात्म्यामुळेच आज आपण कीर्तन करतोय. मी बोलतोय तुम्ही म्हणताय नाहीतर आज टाळ वाजला नसता मृदंग वाजला नसता. ते वक्ते बाबा म्हणजे प्रत्यक्ष कायद्याची मूर्ती होती. कुठल्या पोलिसाने कुठल्या अधिकाऱ्याने अडवलं कुठली कलम कितव्या क्रमांकाला ते शब्द जशाच तसे संविधानात लिहून दाखवत होते
आणि त्याला अजून वक्ते म्हणून म्हणायचे मी सातवी पासा बाबा, त्यालाच अजून कायद्याचं ज्ञान देऊन मी 7वी पासा म्हणत होते. उदार महात्मा असणारा त्या ठिकाणी वक्ते बाबा, सगळ्यांना मिळून बसून राहणारे महात्मे, त्याची आजची आपली, त्या वक्ते बाबांची आजची आपली सेवा, गुरुवर दादांची सेवा, म्हणून ते जसं त्या ठिकाणी बोलून घेतील तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. पुण्य उभे राहू आता संताच्या कारणे, पंढरीचे वाटे सखा भेटे विठ्ठल. या भागातून तुम्हाला 3रा दिवस असल्या कारणाने दादांच्या नियमानुसार महात्म्याचं वर्णन करावं लागतं. म्हणून आज या ठिकाणी असणार तुकोबारा महात्म्याचं वर्णन करतात. करत असताना तुकोबारा अभंगामध्ये पुण्य उभे राहू आता, आता हा शब्द वापरतात. आता हा शब्द काय दर्शवतो? व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आता शब्द भूतकाळामध्ये जाऊन, म्हणजे मागे जाऊन जे आता चालू आहे ते सांगतो. भूतकाळामध्ये जाऊन वर्तमान काळ सांगतो. तुकोबारा म्हणतात आता हा शब्द कशा करता? तर प्रमाण देऊन बोलतात, मागे नेनपणे घडले ते क्षमा, आता दे तू सीमा करोनिया. मागे जे घडले ते राहू द्या, पण आता तुम्हाला एक लक्ष्मण रेखा करून देतो बाबांनो, ती ओलांडू नका. आता म्हणजे कधी? भूतकाळात जे घडलं ते घडले ते क्षमा, पण वर्तमान काळामध्ये आता दे तू सीमा करोनिया. आता शब्द भूतकाळामध्ये जाऊन वर्तमान काळ सांगतो. भूतकाळामध्ये जे पुण्य झाले ते राहू द्या, पण आता जे भूतकाळामध्ये पुण्य जमा केले ते वर्तमान काळामध्ये फळाला येऊन महात्म्याची संगती होणार. पुण्य उभे राहू आता संताच्या कारणे, महात्म्याच्या संगतीमध्ये पुण्याची प्राप्ती होते. पुण्य फळाला आल्यानंतर महात्म्याची भेटा. आधी करून खेळ्या प्रकरणामध्ये सांगतात बघा. खेळ्या प्रकरणामध्ये तुकोबारा सांगतात, बहुत दिस होती
हेच अनुकरण करावं लागेल असं महात्म्याचं म्हणणं आहे. म्हणून पुण्याच्या योगाने महात्म्याची भेट, पुण्य फळाला आल्यानंतर महात्म्याची भेट. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सद्गुतो पैसा, संत चरण पावलो. पुण्याच्या योगाने महात्म्याची भेट. पण पुण्य फळाला आल्यानंतर महात्म्याची भेट झाल्यानंतर ते परत पुण्य आणखीन वाढतं. बरं का, उदाहरण द्यायचं झालं तर विहीर आहे, विहिरीत आणखीन पाणी आहे, पाणी आहेच पण पाऊस पडल्यानंतर आणखीन पाणी भरतं, फार विहीर होतं ते. तसंच महात्म्याचं भेट होण्याकरता ते पुण्य खर्च करावं लागतं. जेवढं खर्च झालं त्याच्यापेक्षा दुप्पट वाढतं. पण पुण्यच वाढतं का, सुख सुद्धा वाढतं, सुखाची प्राप्ती होते. सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया संत समागमे, सुखया नित्य गुणावे तुझे नामे, नित्य गुणावे तुझे सर्व काळ महात्म्याच्या संगतीत सुखाची वाढा, पुण्याची वाढा. उदाहरण द्यायचं झालं तर रामायणामध्ये देव जन्मण्यापूर्वी दशरथांना एकही मुलगा नव्हता आणि त्या ठिकाणी चिंतेमध्ये त्या ठिकाणी असणारं दशरथ बसले ते सिंहासनावर आणि चिंतेत पाहून वशिष्ठ आले आणि म्हणाले, दशरथा सगळं काही तुझ्याकडं, 4 पत्नी, सगळं काही सांभाळायला, तू राजा आहेस, सुखरूप अशी चांगली अशी प्रजा आहे, सुख आहे त्यांना, आधी करून माझ्यासारखा असणारा मोठा आहे त्या ठिकाणी कुलगुरू तुला प्राप्त झाला, तर तुला काय कमी मला सांग. दशरथ लगेच म्हणाले, महाराज मला सगळं काय आहे, सगळं आहे, पण मुलगा नाही, वंशाचा दिवाने कसं करावं. मग वैशिष्ट्य म्हणजे बाबा ज्याला पोर आहे ते दुःखी, ज्याला नाही ते बी दुःखी. आणि आता उदाहरण द्यायचं झालं तर पुढे वैशिष्ट्य सांगतात, पैसा असून दुःखी, चोरीला जाईल म्हणून, अन्न नाही म्हणून मी दुःखीच. मग सुख कुठं आहे, सुख महात्म्याच्या संगतीत. सुखया संत समागमे, नित्य तुनावे तुझ्या नामे, तरण होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत सो. म्हणून नाही काही चिंता, तूच आमचा माता पिता, बहिणी बंधू आणि चुलता, आणि का होता सर्व ठाई. महात्म्याच्या संगतीत सुख आहे, महात्म्याच्या संगतीत पुण्य. मग एवढं सगळं महात्म्याच्या संगतीत, मग महात्मा कशाने प्राप्त होतो, पुण्य फळाला आल्यानंतर प्राप्त होतो. तुकोबारांचं म्हणणं, पुण्य उभे राहो आता पुण्य फळाला आल्यानंतर. पण कोणतं पुण्य फळाला आल्यानंतर, शास्त्र काही पुण्य सांगतं, संसारिक पुण्य, पारलौकिक पुण्य, परमार्थिक पुण्य, असे 3 पुण्य सांगितले शास्त्राने.
पण मुख्य म्हणजे आपले रोजचे काही पुण्य. गरीबास दान देणे पुण्य मानतो, आई वडिलांची सेवा करणे पुण्य आहे, आधी करून सुवर्ण दान करणं पुण्य आहे, चंदन दान करणं पुण्य आहे, असे काही साधे पुण्य सांगितले. अन्नदान करणं पुण्य आहे, असे काही त्या ठिकाणी पुण्य साधे सांगितले. पण शास्त्राने मुख्य 3 पुण्य सांगितले. संसारिक इहलौकिक पुण्य, पारलौकिक पुण्य, परमार्थिक परम पुण्य. आता आपण या पुण्याचा विचार करू. संसारिक पुण्य म्हणजे काय? संसारिक पुण्य कशाला म्हणायचं? तर संसारिक पुण्य म्हणजे जो देह या ठिकाणी आपल्याला धारण केला आहे, तो मनुष्य देह धारण करण्याकरता जे पुण्य फळाला यावं लागतं त्याला संसारिक इहलौकिक पुण्य म्हणायचं. कारण हा देह मिळत नाही. याची जन्मी घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. ब्रह्मदेव म्हणतात, देवा आम्हाला तो जन्म द्या. न जाणून तुम्ही जन्म दिला. हत्तीचा दिला तर भजन करता येईल का? बरं, म्हशीचा जन्म दिला भजन करता येईल का? कुठल्या पण पक्षाचा जन्म दिला भजन करता येईल का? कधी झालं का असं 4 बैल जमा झाले आणि टाळ घेतली, एकानं मृदंग घेतलं, सुरू केलं भजन. किंवा 4 हत्ती आले, सकाळचा काकडा केला. पुन्हा 4 वाघ आले, पंक्तीला जेवायला बसले. असं झालं का काही? त्या ठिकाणी प्राण्याला भजन घडेल का? प्राण्याला ही सेवा घडेल का? म्हणून देवा तुम्ही एक काम करा, आम्हाला तो मनुष्य देह द्या. कारण काय? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलोकी वाहा जन्मा महा. देव म्हणतात तुम्ही संसारिक पुण्याला सगळं काही आता तुम्ही काय पात्र आहात, पण त्या देहाचं तुम्हाला ज्ञान असल्या कारणाने ज्याला ज्ञान आहे त्याला धाडायची काय गरज आहे? म्हणून तुम्हाला देह देऊ शकत नाही. ब्रह्मदेवाला देव म्हणले, पण दिला देह समजा. तुम्ही तिथे जाऊन काय करणार? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने अनंत गाव किती. तुमचं नामस्मरण करू द्यावा, काही गरज नाही म्हणजे तुम्ही इथंच बरे आहात. तुम्हाला त्या देहाचं ज्ञान आहे. देवाला देहाचं ज्ञान आहे पण देह दिला नाही. आपल्याला ज्ञान नाही पण दिला. बरं का? कसा दिला? म्हशीला नाव दिला का कसा दिला मला माहित नाही, पण दिला. आणि पशु पक्ष्यांना दिलाही नाही आणि मिळालाही नाही. कळाला बी नाही आणि मिळाला बी नाही. आणि त्यांना कळाला मिळाला नाही, मिळाला कळाला नाही, आणि कळाला पण नाही मिळाला पण नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय उपजता मरती. अंध बहिर होती पामळमुखी, लक्ष 84 चुके फेरा. तुकोबरा म्हणतात, गर्भवासी यातना थोरा, येऊन पडशी संदेह पुरा, ओळसा थोरा माया जाणे. बरं स्पष्टपणे तुकोबरा सांगतात. पशु पक्ष्यांना त्याचं ज्ञान नाही, देहाचं ज्ञान त्यांना नाही, भजनाचं ज्ञान त्यांना नाही. मग त्यांचा देह देऊन आम्हाला काय करणार देवा? आम्हाला हा देह द्या. आणि कहे ज्ञान नाही कुठे, इथंच ज्ञान भजनाचं, दुसरीकडे नाही. म्हणून हा जर देह धारण करायचा असेल तर संसारिक पुण्यवान व्हावं लागतं. दुसरं पुण्य पारलौकिक पुण्य. पारलौकिक पुण्य म्हणजे काय? इंद्रपद मिळणे, ब्रह्मपदाकरता जे पुण्य फळाला यावं लागतं त्याला पारलौकिक पुण्य म्हणायचं. इंद्रपद मिळण्याकरता, इंद्रपद मिळण्याकरता म्हणजे विधी आहे. लगट 100 यज्ञ करावे लागतात. 100 यज्ञ. 100 यज्ञ कशा करतात? तर 100 यज्ञ करत असताना जो ब्राह्मण आहे तो वेद पाठ असला पाहिजे चांगला, आणि तो जो मंत्र बोलतो तो यजमानाला कळला पाहिजे, समजून दिला पाहिजे. यजमानाला कळलं तरच सफल, नाहीतर नाही. नाहीतर सत्यनारायण केल्यावर यज्ञ केल्यावर जमत नाही. आणा पोथी आणा, सगळं करा, आरती घ्यावं. मग कसं? तर त्या ठिकाणी 100 यज्ञ विधियुक्त झाले पाहिजे तरच. 100 केले सफळ झाला नाही, गेला मग खर्च बी झाला, फळ पण मिळाला नाही. हे पारलौकिक पुण्य. आणि ब्रह्मपदाकरता 100 जन्म, त्या ठिकाणी ब्रह्मपदाकरता त्या ठिकाणी असणारे 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन ब्रह्म कर्म करावं लागतं तेव्हा ब्रह्मपद. 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन. पण देव नाथराय म्हणतात, तुम्हाला 100 ब्राह्मणाचे जन्म दिले, पहिल्या जन्मात केले, दुसऱ्या जन्मात केले, 100 वेळा होईल का? जन्म देऊन सुद्धा करत नसेल तर जन्म दिलेल्याचा काय उपयोग? इंद्रपदादी ब्रह्मसदन या नाव भाग्यपूर, तेही चतुर्गा समान कोट्यांशी जाण तुकेना. बरं का? नाथराय कशा करता? काशत एक जन्मा, जन्मुनी ब्रह्मकर्मा, करितोची ब्रह्मांड नोहे. कशा करता 100 जन्म लागते? अरे तर त्या ठिकाणी महात्म्याची तर भेट झाली,
तर महात्म्याच्या एका भेटीच्या क्षणामध्ये हजारो ब्रह्मपदी जर पदाची प्राप्ती आहे, मग कशाला पारलौकिक पुण्याकडे जातो? हे नाथांचं ज्ञानोबांचं वक्तव्य ऐकल्यानंतर त्या ठिकाणी असणारं सगळ्यांनी विचार केला, पारलौकिक पुण्य आहे, पण महात्मा ते पुण्य मानत नाही, म्हणून पारलौकिक पुण्याच्या नादाला लागायचे नाही. आणि परमार्थिक पुण्य म्हणजे काय? तर जन्माला येऊन संसारिक भाग्याला पात्र होऊन जो परमार्थिक भाग्याकडे जाईल तो भाग्यवान, तो पुण्यवान मानला जातो. कसं काय? भाग्यवंत गुणोजया शरण गेले पंढरीला. परमार्थिक भाग्यामध्ये जो जो भजन करत गेला आतापर्यंत तो खरा पुण्यवान मानला जातो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, हा सज्जन जो सांगितला तो परमार्थिक भाग्यातला. त्याचं जर नामस्मरण केलं, त्या भगवानाचं नामस्मरण केलं तर का बरे परमार्थिक पुण्य अतिश्रेष्ठ पुण्य महात्म्याने सांगितलं. त्याचं कारण आहे तरले तरती हा आतापर्यंत त्या ठिकाणी ते वाया गेलेत का नामस्मरण करणारे. तरी आम्ही तुझी धैर्य कास नाही कोणी दास वाया गेला. तुकोबरा म्हणतात, देवा मला सांगा बरं तुमचं नामस्मरण कधी वाया गेला का? नाही कोणी दास वाया गेला, म्हणून परमार्थिक पुण्य अतिश्रेष्ठ पुण्य सांगितलं. बरं तुकोबरा म्हणतात, जरी श्रेष्ठ पुण्य असतं तरी हे पुण्य फळानंतर महात्म्याचे भेट नाही. मग एवढं बोलल्यानंतर आता देव त्या ठिकाणी पुण्य सांगतात. 4 पुण्य देवाने सांगितले, अति महत्वाचे सांगितले शास्त्रापेक्षा. देव अर्जुनाला सांगतात गीतेमध्ये, वेदेषु यज्ञेषु तपसुश्चैव दानेषु यत् पुण्य फलं प्रतिष्ठम्. बरं का, या श्लोकावर ज्ञानोबा बोलतात, जरी वेदाध्ययन झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले का तर ध्यानाचे जोडले सर्वस्व हारजे. बरं का, ज्ञानोबा बोलतात. तर देव काय सांगतात, वेदेषु वेद पाठ करणं पुण्य, यज्ञेषु यज्ञ करणं पुण्य, दानेषु यत् पुण्य फलं प्रतिष्ठम् दान करणं पुण्य, तपसुश्चैव तप करणं पुण्य. हे 4 पुण्य सांगितले. सांगत असताना देव एका एका पुण्याचा त्या ठिकाणी अर्जुनाला उलगडा करून सांगतात. वेदेषु वेदाध्ययन करणं, वेद त्या ठिकाणी पाठ केलेला पहिला कोणी व्यक्ती असेल तर तो ब्रह्मदेवा. ब्रह्मदेवाने वेद पाठ केला, चतुर्मुख झाला आणि देवाकडे गेला, देवा मी वेद पाठ केला. वेद पाठ केला म्हणल्यानंतर देव म्हणले, मग काय करावं? काही नाही, माझं पाठांतर घ्या म्हणले. कुठला पण श्लोक विचारा, शब्द विचारा, मी सांगतो. देव म्हणले, आय एम बिझी.
मला सध्या वेळ नाही, म्हणून तुम्ही काय करा, एक झाड आणलं, त्या झाडाखाली जाऊन बसा. झाडाखाली जाऊन बसा म्हणल्यानंतर त्या ठिकाणी तर एक चूक झाली एक पान मिळेल, दुसरी चूक झाली एक पान मिळेल, असं किती पानं कळले मला रात्री येऊन सांगा. म्हणल्यानंतर मग लगेच ब्रह्मदेव गेले, वेद पुढे मांडला, वेदाचं पठण सुरू करणार. त्या झाडाला प्रदक्षिणा घातली, वेदाची पूजा केली, बसले. वेदाचा पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक म्हणताना पहिला शब्द उच्चारला, पान पडायला जाऊन त्या झाड पडलं, झाडच खाली कोसळलं. ब्रह्मदेव म्हणजे देवाला चिटूक केले, म्हणजे देवाला काय केलं, चला विचारायला जाऊ म्हणजे गेले देवाला. देवा पान पडायला सांगितलं पण झाड पडलं, काय बनवण्या म्हणजे याच्या मागे मग काहीतरी चूक केला असेल ब्रह्मदेवा. काहीच नाही म्हणजे एकच शब्द मला म्हणजे आता समजा वेदातला पहिला शब्द ओम. ओम हा देवा शब्द म्हणल्यानंतर संपलं, म्हणजे सगळं पडलंच नाही. शब्दात चुका का झाडात चुका मला सांगा. काय नाही म्हणजे तुम्हाला वेद पाठ केलेल्याचा अहंकार आलता आणि त्या अहंकाराला तुम्ही जवळ केले, सगळ्यात मोठी चूक आहे. अहंकार घेऊन वेद पाठ केला, मोठी चूक झाली. पाना एवढं वजन राहिलं त्या चुकीचं, झाड झालं पाठ आणि ते झाडच खाली कोसळलं देवा. एवढं म्हणल्यानंतर ब्रह्मदेव म्हणले देवा वेद पाठ करून काय उपयोग, अहंकाराला म्हणले तुम्हाला. ज्ञानियाचे घरी चोरविता देव तेथे अहंभाव पाठीमागे. तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली, वेद पाठ केला, अहंकाराला. वेद पाठ केल्याने अहंकार येतो, पण वेद अध्ययन करणं पुण्य नाही आणि तो अहंकार परमार्थाच बाधक आहे. अहंकारच मात्र मिळवतो आपल्याला, कधी पण पहा बघा. पटवून द्यायचा तरी कथा सांगतो. चांगला मूर्तिकार, आता जशी ते सगळ्या भिंती दगडाच्या तशा भिंती तयार करणारा सगळ्यात मोठा असणारा मूर्तिकार लावायचा. तो मूर्ती हुबेहूब देवाची मूर्ती बनवायचा. बनवत असताना 2-4 महिने झाले गावात एखादी मूर्तीची, त्या ठिकाणी त्याला ऑर्डर देऊन गेली म्हणून तो काम करत होता. एक महात्मा आला, महात्मा म्हणला तुम्हाला जेवण करायचं, हो म्हणजे जेवायला दिलं, त्याला आराम दिला, घर त्याला ठिकाणी राहायला दिलं. राहायला दिल्यानंतर तो महात्मा त्याला जाता जाता म्हणतो, अरे तुला जो कोणी काही सांगणार नाही तो मी आज तुला सांगून जातो. बोला की म्हणजे महाराज. काय नाही म्हणजे आजच्या रात्रीच्या 8 वाजता तू जाणार आहेस म्हणजे कुठं, काय नाही म्हणजे यमदूत येणार आहे, तू तुला घेऊन जाणार आहे, हे तुला कोणच सांगणार नाही, मी सांगणार, म्हणजे तयारी ठेव. मग महाराज निघून गेले. ह्याला चिंता आली, घाम फुटला. आता 8 वाजेपर्यंत बरं 8 वाजेपर्यंत आता कसं करावं म्हटल्यानंतर मग तो लगेच म्हणला, आपल्या हातात एवढी मोठी कला म्हणल्यानंतर आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्याच्यासारख्या हुबेहूब मूर्त्या केल्या आणि कपड्यात त्याने जसे कपडे तसा रंग दिला आणि ती यमदूती वेळेला दिसली. त्या नव्याच्या बाजूला जाऊन 10 मूर्त्या झाल्या आणि लाईनीत उभा करून ठेवला. आपण 10व्या मूर्तीला 10व्याच्या टोकाला जाऊन उभा टाकला. यमदूत आले, पलंगाच्या खाली बघितलं, वर छाताला बघितलं, सगळे कुठल्या कॅरेटात बघितलं का बघितलं, सगळं घर पालतं घातलं, गाव पालतं घातलं, सापडणार. मूर्तीवाल्या मधून गेले, मूर्तीवर उभा टाकले. ते मूर्ती याच्यासारखी दिसत होती का, ही मूर्तीसारखी दिसत होती लागेल. मग तसेच रिकाम्या हाताने वापस चालले. बुद्धिवान महात्मा भेटला नारद, म्हणजे आज रिकाम्या हाताने गिऱ्हाईक सापडलं नाही का, मुले सापडलं होतं, नोंद झाली, सगळं झाली मुले. पण त्याचा शिक्का राहिला होता, शिक्का म्हणून मारायला म्हणून घेऊन जायचं होतं, पण ते कुठे गेले की मुले सापडला गेले. एवढं म्हटल्यानंतर नारद म्हणजे मी हुडकू देतो चला. नारदाने सगळे लेंटीन पिटून पालतं घातलं, सगळं बघितलं, गाव पालतं घातलं. त्या मूर्त्या कुशाने पण त्यांना कळाली, इथंच उभा टाकले म्हणजे कुठं. आणि बघितल्यानंतर मग नारदाने म्हणजे अहंकाराचा वापर केला आणि नारद म्हणजे काय मूर्त्या बनवल्या, काय मूर्त्या बाहेर चांगल्या आहेत, म्हणजे किती चांगल्या मूर्त्या, पण एक चूक झाली म्हणजे या मूर्त्या उगाचच. त्याला अहंकाराला की मूर्त्या बनवलेल्या. पुढे असा पाय घेऊन म्हणाला, नारदा काय चूक झाली सांगा. बाबा तुझी चूक झाली, मूर्तीतून बाहेर आला असता तुला उचलून येणार, ती चूक काय म्हणले तुझी, काही चूक नाही म्हणजे. कशामुळे झालं नारदा, काही नाही म्हणजे 5 मिनिटासाठी अहंकाराला म्हणजे तुला सगळं माती घातलं म्हणजे तुला कसं करावं म्हणून अहंकार मूर्ती बनवलेला आला. म्हणून त्या ठिकाणी असणार त्याला यमदूत त्या ठिकाणी जावंच लागलं त्या ठिकाणी. म्हणून अहंकार कधी येऊ द्यायचा आणि अहंकार बाधक आहे. पण तू काम क्रोध आम्ही वाहिले विठ्ठले आम्ही धरले पाळा सगळे, आम्हाला का अहंकार नाही. पण वेद पाठ केला, थोडं जरी ज्ञान झालं की अहंकार. ज्ञानियाचे घरी तोजविता देव तेथे अहंभाव पाठी लागे. वेदेशू वेदाध्ययन करणं पुण्य आहे.
पण ते शुद्ध पुण्य नाही. यज्ञेषु यज्ञ करणं पुण्य सांगितलं. पांडवाने राजस्व यज्ञ केला. राजस्व यज्ञ अत्यंत मोठा यज्ञ आणि मोठा यज्ञ केला. सगळं झालं. सोनेरी मुंगूस होता. अर्ध सांग सोनेरी जेवायला यायचं. अर्धा अंग सोनेरी त्या मुंगसाचं आणि अर्ध शिपटी तशीच पांढरी शिपटी जेवण करायचं. त्याला वरदान होतं. एका महात्म्याच्या घरी त्याने यज्ञाचं जेवण केलं. अर्धा अंग सोनेरी झालं. पण आता तर कुठल्या मोठ्या यज्ञात जेवणा तर पूर्ण अंग सोनेरी असं त्याला वरदान होतं. मग तो जेवण करण्याकरता म्हणून आला आणि आल्यानंतर त्या ठिकाणी सगळं यज्ञ झालं. जेवण झालं. शेवटची पंगत बसली. सगळ्यात शेवटचा दिवस आला. जेवण झालं. मुंगसाचं पण अंग काही कण सोनेरी झाली. जशाच तसं राहिलं. मग ती मुंगूस देवाकडे गेलं. देवा माझं अंग सोनेरी झालंय म्हणजे ह्यांचा यज्ञ सफळ झाला नाही. देव म्हणले बाबा तू मला सांगायलाच खरा म्हणली मला माहिती म्हणजे मी तर जनिता म्हणले तुला मला कसं माहिती सगळं खरं पण सांगता येत नाही कारण मी तुला नव्हतं. माझं काम काय पात्र उचलायचं. माझं काम काय झाडून काढायचं. माझं काम काय घोड्यात दिवायचं. एवढं काम म्हणजे माझं. मग याचं कसं करायचं म्हटल्यानंतर लगेच त्या ठिकाणी सोनेरी मुंगूस धर्मराजाकडे गेलं आणि गेल्यानंतर धर्मराजाला म्हणाला धर्मराजा यज्ञ सफळ झाला नाही म्हणजे तुमचा एवढा मोठा यज्ञ केला. का बरं सफळ झाला नाही. एवढं उच्चारला धर्मराजाला शॉकच बसला. हांडे हांडे घागरी घागरी रांजणी रांजणी सोने दिले म्हणजे यज्ञ करतात. पण ते गप्प बसले काही शोध केला नाही आणि डोळे बघून त्या ठिकाणी असणार ध्यान करू लागले. त्यांनी विचार केला आपले बलाट असे 4 भाऊ देशाच्या 4ही दिशेला जाऊन धन आणतात आणि यज्ञाकरता स्वकष्टार्जित धन लागतं. राजसोयीच नाही सत्यनारायणाला सुद्धा स्वकष्टार्जित संपत्ती लागते तरच अन्यथा नाही. स्वकष्टार्जित संपत्ती असली पाहिजे. धर्माला हे कळालं. मी कमवलेली संपत्ती आहे का ती माझ्या प्रजेकडून कर स्वरूपात घेतलेली संपत्ती आहे आणि ती मी यज्ञ करता वापरली. यज्ञ सफळ झाला नाही. खारीक खोबर सुद्धा त्या असणाऱ्या त्या सत्यनारायणाची आपल्या घरी पूजा असते. खारीक खोबर सुद्धा आपल्या स्वकष्टार्जित संपत्तीच असलं पाहिजे. जोडवणिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेचणे उत्तम जेवणी तो एक पावे उत्तम भोगेल जीव खाई तरच यज्ञ सफळ अन्यथा यज्ञ सफळ होत नाही. हे धर्माला कळालं म्हणून यज्ञ करणं पुण्य सांगितलं देवानं. पण महात्मा म्हणतो यज्ञ याज्ञ स्वर्ग भोग आरते विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली एका जागेवर बसून. ध्यानस्थ अवस्थेत एका दगडावर बसून तपश्चर्या विश्वामित्राने 20 वर्ष काम जिंकण्याकरता 20 वर्ष क्रोध जिंकण्याकरता 20 वर्ष लोभ जिंकण्याकरता त्याचं जर गणित केलं 60,000 वर्ष तपश्चर्या केली एका जागेवर बसून. एवढी तपश्चर्या 60,000 वर्ष नाही. कीर्तनात 2 तास बसलं तर तपश्चर्याने रामदेव बाबाचा येथील सगळे प्राणायाम सुरू होते नाही. मग 60,000 वर्ष काय 1000 वर्ष सुद्धा काही 100 वर्ष होत नाही आपल्या जन्म. 1 वर्ष बसून एका जागी तेवढ्या मोठ्या रामदेव बाबाला एक दिवस बसणं होईना आणि आता 60,000 वर्ष आपल्याला बसणं होईल का सांगा. बसणं होत नाही. म्हणून तप करणं पुण्य सांगितलं शुद्ध पुण्य नाही. दान करणं पुण्य सांगितलं
सांगितलं दान देता नृग बहुवश कुपी झाला क्रकलाश नग नावाचा राजा गाई दान करायचा ब्राह्मणाला दान दिलेली गाय पळत याच्याकडे आली आणि ती सुटलेली गाय त्या कुळपात घुसली सेवकऱ्याने बांधली ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला देण्यात आली आल्यानंतर तो ब्राह्मण त्या ठिकाणी मूळ ब्राह्मण आला म्हणून लागला महाराज ही गाय माझी चांगलं दुधाचा वरवा चालला होता महाराज गरीबाच्या पोटावर पाय देऊ नका तसं करू नका. माझी मला गाय द्या तो ब्राह्मण मला विधियुक्त मला गाय दिली तुम्ही दुसरी घ्या नाही मला ही गाय मलाच पाहिजे दोघा ब्राह्मणाचं भांडण सुरू झालं ब्राह्मणाचं भांडण बघण्यासारखं राहते बरं का जरी म्हणून शांत पण आतून नाही चांगली भांडण करायला मस्त भांडण करत दोघांचं भांडण लागल्यानंतर ब्राह्मणाला राग जास्त असतो दोन्ही जोडीला गाठले वाढणं पण गुण लागला सुरू झालं आणि मग त्या राजाला मध्यभागात घेतलं ती मध्ये पडला महाराज आणि त्या मूळ ब्राह्मणाने ज्याची काही पळून आली होती पहिल्यांदा दान दिलेले त्या ब्राह्मणाने या राजाला शाप दिला म्हणाला तू सरडा होशील बरं का तू किट खुशील असं म्हणाला आणि ते खरं झालं दान देता बहुवश कुपी झाला कलाश दान देणं पुण्य शुद्ध पुण्य नाही मग शुद्ध पुण्य कोणतं जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य देवा शुद्ध पुण्य देवा शुद्ध पुण्य देवा जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य देवा शुद्ध पुण्य देवा शुद्ध पुण्य देवा शुद्ध पुण्य ते ज्या वस्तूमध्ये जे दान देतोय ती तर वस्तू भगवंताच्या नामस्मरण करून जर दान दिली तर त्याच्या एवढं शुद्ध पुण्य नाही ज्ञानोबा म्हणतात स्वर्गा पुण्यात्मके पापे जे पापात्मके पापे नरका जायचे माते जेने पविजे ते शुद्ध पुण्य ज्ञानोबाचं म्हणा पुण्यात्मक पाप पापात्मक पाप पुण्यात्मक पुण्य हे काय भानगड आहे तर ज्ञानोबा म्हणतात पुण्यात्मक पाप म्हणजे काय यज्ञ करत असताना इंद्रपदा करता स्वर्गाकरता आपण यज्ञ करतोय तर त्या यज्ञामध्ये बळी द्यावा लागतो आणि बळी देणं संप्रदायाच्या नियमानुसार काय पाप संप्रदायाच्याच नाही कुठलाही नियमानुसार बळी देणं पाप आणि ते बळी देणं पाप आपण यज्ञ करणं पुण्य म्हणजे सागर म्हणून ज्ञानोबा करता स्वर्गा पुण्यात्मके पापे जे पुण्यात्मक पाप यज्ञात बळी देणे पापात्मके पापे नरका जायचे महात्म्याची संगती सोडून व्याभिचाराकडे गेला तर पापात्मक पाप घडतं आणि दुसरं सांगतात पुण्यात्मक पाप भजन करणं एवढं पुण्यात्मक पुण्य नाही पुण्यात्मक पुण्य कशात ते भजनात आहे महात्म्याच्या संगतीत म्हणून पुण्यात्मक पापाने स्वर्गाची प्राप्ती आहे पापात्मक पापाने नरकाची प्राप्ती आहे पुण्यात्मक पुण्याने महात्म्याची प्लस महात्म्य देवाची प्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला घडते माते जेने पविजे ते शुद्ध पुण्य
सांगडी पोहून जाऊ पहिले तरी अवघे जनगडी उडी घाला बाहिनो तुकोबाराय म्हणतात. कोणतं थोर पुण्य? जे दादांनी केलं, जे भक्तिबाबांनी केलं ते खरं पुण्य. जे ज्ञानोबाला तुकोबारांनी केलं, जे नामदेवांनी देवाच्या संगती जे पुण्य आणलं ते खरं पुण्य आहे. आणि त्याच महात्म्याचं पुण्य फळाला येऊन आज आपण हे सगळं परमार्थ उभा टाकला. भल्या भल्यांचं भजन पण पडलं, पण दादांचं आधी कोण फडकऱ्यांचं भजन पण कधी पडलं नाही. एक जरी झेंडा घेणारा जरी माणसाला त्या ठिकाणी अभंग म्हणतोयच अभंग, एक का होईना पण आठ त्याला पाठच राहतो. झेंडेकर आल्या आधी करून टाळ करायला किती पाठाचा विचार करा. मोठे मोठे गायक त्या ठिकाणी दादांच्या फडामध्ये होऊन गेले, त्यांचंच हे भजन आहे. दादांचंच भजन, दादांच्या कृपेने सगळे. म्हणून दादाने जे पुण्य कमवलं, भक्तिबाबाने जे काही पुण्य जमा केलं ते पुण्य खरं पुण्य. माते जे नेपविजे ते शुद्ध पुण्य, हे शुद्ध पुण्य. तुका म्हणे थोरा पुण्य, थोरा म्हणजे थोर महात्म्याने जे पुण्य केलं ते शुद्ध पुण्य. थोर महात्म्याने जे पुण्य केलं ते खरं. आणि त्याच पुण्याच्या योगाने बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पैठडी अवघे जनगडी उडी घाला भाईनो. याच पुण्याच्या योगाने काय होईल तर महात्म्याची संगती होईल. संताच्या या कारणे पंढरीचे लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. महात्म्याची संगती झाल्यानंतर एकदा तरी पंढरीला जा असं महात्म्याचं म्हणणं आहे तुकोबारांचं. पंढरीला का जा तर पंढरी दोष सांगण्याचं ठिकाण आहे, पंढरी पुण्यभूमी आहे. पंढरी आधी करून काय आहे तर पंढरी भूवैकुंठ आहे, पंढरी देव राहण्याचं ठिकाण आहे, पंढरी पाप जाण्याचं ठिकाण आहे, पंढरी अभिमान जाण्याचं ठिकाण आहे. जेवढा गाथेचे पेज आपण वाचू तेवढं पंढरीचं महात्म्य आहे. जेवढं निरोपरांच्या गाथ्यामध्ये पंढरीचं महात्म्य आहे, सोपान काकाचं गाथा घेतला तर पंढरीचं महात्म्य आहे, ज्ञानोबारांच्या गाथ्यामध्ये पंढरीचं महात्म्य आहे. प्रत्येक महात्म्याने वर्णन केलंय. पाची गोहरी पंढरीने उच्चार केला तर पाप जातो. पंढरी कशी आहे? पंढरी सोपी पायवाट. तुका म्हणे केली सोपी पायवाट पंढरी वैकुंठ भूमीवरी तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. बरं का, पुंडलिकाचे उपकार आहेत, महात्म्याचे उपकार आपल्यावर आहेत. पंढरी कशी आहे? पंढरी सोपी पायवाट. कसं काय? लोक तर काशीला जाऊ लागले पूर्वीच्या काळी. आयर केला जायचा, पुरणपोळीचं जेवण, गुलाबजामुन सगळं त्याचा आवडीचा पदार्थ करून द्यायचा. त्याचं कारण आहे परत गेला तर त्या ठिकाणी असणार वापस येण्याची शक्यता नव्हती, म्हणून हे सगळं काही. आणि त्या ठिकाणी त्याला आयर केला जायचा, पुरणपोळीचं जेवण दिलं पाहिजे असं ती रीत होती. पण या ठिकाणी पंढरीच्या ठिकाणी ते आहे का? वाराणसी चालीजे मासा गोदावरी एका दिसा पंढरी पाऊल परेसा ऐसा ठसा नामाचा सोपी पायवाट. पंढरी अभिमान जाण्याचे ठिकाण आहे. उठा उठी अभिमान जायचे स्थळ कोण ते या पंढरीचे घडे खळा पाझर रोकडे. पंढरी अभिमान जाण्याचे ठिकाण आहे. पंढरी भूवैकुंठ आहे. पंढरी म्हणजे भूवैकुंठ ब्रह्मतम उभेची दिसत आहे नीट या हरिदासाचे वाळवंट जागरणासी हृदय करा करा क्षणापती नटा नटा कीर्तनवृत्ती ते नर मोक्षा ते पावती ऐसे बोलती सुरुवात. पंढरी भूवैकुंठ. आणखी पंढरी कशी आहे? पंढरी विकाररहित आहे. सकळ तीर्थाचे माहेर सकळ तीर्थाचे
जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. एखाद्या जर जीवाला घ्यायला जायचं असेल तर काळ त्या ठिकाणी जायला भेटतो. घरते फिरे भुवते त्या ठिकाणी परमात्म्याचा असतो दर्शना, म्हणून त्या ठिकाणी तो काळ जात नाही. आणि प्रत्यक्ष देव उभा आहे म्हणून देव सांगतात, देवाने अत्यंत शास्त्राचे वेदाचे पाने चालली पण पंढरीमध्ये विकारच सापडला नाही कसला. भुवैकुंठ निर्विकार नामाचा गजर असुर काळकापती अनोनिया मना अवघ्या धानोळील्या खुणा देखिला तो राणा पंढरपूर निवासी. विकारच नाही त्या ठिकाणी, कारण प्रत्यक्ष देव उभा त्या ठिकाणी. पंढरी दोष आणण्याच्या ठिकाणा जया दोषा परिहार नाही भूमिका शास्त्र ते हरदिया पार पंढरपूर देखील आडवा आहे भीमा तारावया देहात्मा पलतरी रे परमात्मा मध्य राहिला पुंडलिक या तिचे दर्शन प्राण्या नाही जन्म मरण पुनरपी अभिमान येत बोललेचे नाही. बरं का, पंढरी दोष आणण्याचं ठिकाण, पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी तीर्थ हे चंद्रभागा महापातका धुनी स्पष्टपणे महात्मे सांगतात. पंढरी कशी आहे? पंढरी पुण्यभूमी आहे. जी भीमा नदी त्या ठिकाणी आहे ती ज्ञानवाहिनी आहे. ज्ञानम भीमरती तीरम स्वदेवम पंढरीपुरम. त्याचं कारण आहे की हा जो श्लोक आहे तो नारदाने वशिष्ठाला स्कंद पुराणामध्ये सांगितला. ज्ञानम भीमरती तीरम स्वदेवम पंढरीपुरम किंवा पंढरी पुण्यभूमी भीमा दक्षिण वाहिनी तीर्थये चंद्रभागा महापातका धुनी. पंढरी पुण्यभूमी आहे म्हणून त्या पंढरीला जा. तुका म्हणे केली सोपी पायवा पंढरी वैकुंठ भूमीवरी ज्ञानेश्वर.
पुरुषोत्तमा आपल्या सका भेटेल भेटेल सका भेटेल
परिपूर्ण विशेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुकामने Hare